सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकचं हे उपकेंद्र आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी खास इथे उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, भास्करराव बगरे, गोकुळ गेते, कुलगुरू सुरेश गोसावी, कुलगुरू पराग काळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार, सागर वैद्य, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि माझ्या बांधू भगिनी मातांनो, विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे हा आजचा दिवस आपल्या नाशिककरांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक वर्ष नाशिकमध्ये हे उपकेंद्र झालं पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू होते आणि मग त्यावेळेला चर्चा होती की नाही, या जिल्ह्यात नाही त्या जिल्ह्यात करू, त्या जिल्ह्यात नाही त्या जिल्ह्यात करू, असं खूप ताणाताणी चाललेली होती. आणि मग अशा वेळेला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मला असं वाटतं त्यावेळेला शिक्षण मंत्री, उच्चतंत्र शिक्षण मंत्री जालन्याचे टोपे हे होते आणि मी म्हटलं बा मीटिंग घ्या. आणि मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की नाशिकला उपकेंद्र होणं अतिशय गरजेचं आहे. मग करायचं कुठं, जागा कुठे? मी सगळ्या या मधील या गावातील सर्व शेतकऱ्याचे, बांधवांचे, भगिनी मातांचे हात जोडून आभार मानतो की त्यांनी कुठलाही नकार न देता त्यांनी आपल्या जागा ताबडतोब दिल्या. आणि ते दिल्यानंतर फडणवीस साहेब, करोनाचा काळ होता आणि त्या काळातही मोठ्या प्रमाणावर लोक इथे आले आणि उदय सामंत आणि आम्ही इथे जे आहे भूमिपूजन वगैरे हा कार्यक्रम जो आहे पार पाडला. अर्थात याचा उपयोग खूप होणार. प्रत्येक वेळेला पुण्याला जायला नको. पुण्यातही विद्यापीठांची, कॉलेजांची गर्दी खूप वाढलेली आहे. अनेक प्रकारचा जो आहे उपयोग आता तुम्ही सगळे सांगणारच आहात. पण मी खास आभार मानण्यासाठी म्हणून उभा राहिलेलो आहे, कारण मला जायचं आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. इथे बसलेले जे प्रमुख असतील विद्यापीठाचे, आणि ज्यांनी शिक्षणामध्ये पुढाकार घेतला ते या पुणे परिसरातील आणि मग ते संपूर्ण राज्य आणि देशभर पसरलेलं हे नाव, याच्यामध्ये आपण कसं काय दुसरं कोणाचं नाव सांगू शकतो? मला जेव्हा हे कळलं तेव्हा थोडंसं दुःख व्हायला लागलं की हे असं होता का. म्हणजे त्यांचं नाव दुसरीकडे द्या, संस्थांना द्या, काही लोकांची नावं आहेत सुद्धा, त्याच्याबद्दल सुद्धा माझं म्हणणं नाही. ती मोठी माणसं आहे, मी कबूलच करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं नाव आहे, त्याच्यामध्ये आपण हे करत नाही. तुम्ही असं म्हणा ना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र, काय हरकत नाही. पण त्याच्यामध्ये आणखी कुणाची काय नावं घालू नका, हे खास सांगण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन उभं राहिलो. आणि मला माहिती आहे की सेनेटमध्ये सुद्धा आणि तुम्ही लोकांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय तुम्ही घेतलेला आहे. याच्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव द्यायला सुद्धा खूप मोठी लढाई लढावी लागलेली आहे. आणि एक वेळा ज्यावेळेला हा प्रस्ताव आला मंत्रिमंडळात, त्यावेळेला सुद्धा काही लोकांनी आणखी सांगितलं की अरे नाही, हे दुसरं नाव आहे ना. आणि मग तिथे असं सांगितलं गेलं की बघ, खालून हे एकच नाव आलेलं आहे सावित्रीबाई फुल्यांचं, आणि तरीसुद्धा पास होईना. त्यावेळेला मी सांगतो तुम्हाला मुख्यमंत्री महोदय, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सभात्याग केला. म्हटलं कशासाठी?
खालून एक नाव आलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे आणि ते पुणे क्षेत्रामध्ये त्यांचं सर्व ते कार्यक्षेत्र. तर अशी ही सगळी लढाई झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये दुसरं आणखीन काही करू नका. आणि खास मी मुख्यमंत्री महोदय आपले मी फार फार आभार मानतो. याचं कारण आज मोटारीनं तुम्ही मुंबईवरून नाशिकला आलात. मी काल आलो, नेहमीपेक्षा अर्धा एक तास लवकर आलो. याचं कारण सगळे गाड्या बिड्या लावून जे आहेत ना, रस्त्याचे खड्डे बिड्डे जे आहेत अगदी त्या सगळीकडे बुजवलेले काम चांगलं चाललं होतं. माझं म्हणणं की तुम्ही दर महिन्याला यायला पाहिजे. तुमचा समृद्धी मार्ग बरोबर आहे, ठीक आहे, पण तिथे येईपर्यंत काय हाल होतात. हे येणारे जे लोक आहेत ना, केवळ त्या तुमच्या भिवंडी बायपासवर 2 तास 3 तास लागतात. अर्थात कालपासून पोलीस पण एवढे उभे आहेत की ते अजिबात ट्रॅफिक जाम होऊ देत नाही. परत ते झालं आणि तिथून पुढे परत इगतपुरीला आलं की इगतपुरीपासून नाशिकपर्यंत येईपर्यंत हाडं खिळखिळा होता. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे सगळ्यांना, काहीतरी कार्यक्रम काढायचे, मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आणि ते येथील मोटारीनं. त्यामुळे जे आहे सगळ्या रस्ते बिस्ते जे आहे सगळीकडे चांगले होतील. म्हणून तुम्हाला खास, नाहीतर एरवी, आणि त्यांनी सुद्धा तो विचार केला असणार जाणून बुजून की काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी. नाहीपेक्षा जे आहेत हेलिकॉप्टर आहेत, विमान आहेत, सगळे आहेत, आणि त्यांना तेवढा वेळ सुद्धा नाही. अख्खा दिवस एकेका कार्यक्रमासाठी ते असं मोटारीनं जाऊन सगळे कार्यक्रम करू शकत नाहीत. त्यांच्या व्यथा काय तर मला माहिती आहे. पण या आमच्या दुसऱ्या व्यथा समजून घेण्यासाठी ते खास मोटारीनं इथपर्यंत आले, म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.